बायबल काय सांगतं, ज्यांच्या अपराधांची क्षमा झाल्या आणि ज्याच्या पापावर काय घातले, पांघरून घातले, ती लोक. मला समजलं पाहिजे, मी जर चांगली कृती करायला लागलोय तर नक्कीच परमेश्वर माझ्या अपराधांची क्षमा. मी अजून वाईट कृती करायला लागलोय तर मला अजून क्षमा मिळेल. मनामध्ये द्वेष धरलाय, मनामध्ये पाप धरले, मनामध्ये अधर्म धरलाय, वाईट पण धरले तर मला क्षमा मिळेल. मनातून घाण काढावी लागते. स्पष्ट परमेश्वराचं वचन सांगत आहे, पापावर तो पांघरून घालतो. कुठलाही मनुष्य कुणाच्या पापावर पांघरून घालू शकत नाही. सगळी माणसं एकमेकाचं पाप उघड करायला लागतात. कुठलाही व्यक्ती पांघरून घालत नाही. पांघरून घालणारा म्हणजे देव, म्हणजे परमेश्वर. म्हणून व्यभिचारी स्त्रीला त्याच्याकडे धरून आणलं. सगळ्या लोकांनी एक मनोदय केला की हिला दगडमार करायचा, पण पहिला ख्रिस्ताकडे नेऊया. ख्रिस्ताचं काय मार्गदर्शन आहे ते आपण पाहूया हिच्या विषयी आणि त्याप्रमाणे आपण करूया. आणि तिला धरून नेले. त्यावेळी येशूने म्हटलं, एक शब्द वापरला, तुमच्यामध्ये असा जो कोणी आहे ज्यानं पाप केला नाही त्याला तिला दगड मारला. सगळी पळून गेली. दगड टाकले तरी पण विचार करा, सगळ्यांनी पाप केलं, सगळ्यांना भीती होती पापाची. हालेलुया. पण उघडपणाचं करत होते दुसऱ्याचं. आणि हे काय, तुम्ही सुद्धा चुकताय, तुम्ही सुद्धा पाप करायचं. तुम्हाला पांघरून टाकता येत नाही, तुमचं पण उघड आहे पाप. अरे दोष लावणाऱ्या तुला सबब नाही का, तूही त्याच गोष्टी करतोस. तू दुसऱ्याला दोषी ठरवतोस आणि तूही दोषी आहेस.